नमस्कार मैत्रिणींनो, मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला मठ्ठ्याची रेसिपी सांगणार आहे। मठ्ठा असा प्रकार आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतो आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे। शरीरात जेवढं पाणी किंवा लिक्विड जाईल तेवढं आपल्या शरीराला चांगलं आहे। त्यामुळे मठ्ठा किंवा आंबील, सरबत अशा प्रकारे लिक्विड आपल्या शरीरात जायला पाहिजे। त्यासाठी मी कोथिंबीर घेतली, जिरे घेतलेत 1 चमचा, ते भाजून मी घेतलेले थोडेसे, 1 चमचा मीठ घेतले, 2 मिरच्या घेतल्यात, अद्रक 2-3 इंच घेतलेलं आहे अद्रक आणि इथे मोठं बाउल किंवा 3 पळ्या तरी दही घेतलेलं असेल आणि मी ते आता दही तसंच घेतलेलं आहे। मी ते रवीने घुसळणार आहे। आता मी खलबत्त्यातच मी हे सर्व बारीक करून घेणार आहे, कारण मिक्सरमध्ये एवढी चव येत नाही। जेवढं जुन्या पद्धतीने जसे पदार्थ छान चविष्ट लागत होते तसेच आता मठ्ठा पण आपला लागला पाहिजे। त्यासाठी मी हे सर्व खलबत्त्यातच मी बारीक करून घेणार आहे। त्यासाठी मी आधी जिरे बारीक करून घेतले, कारण अद्रक आणि मिरची जरा ओलसर, त्याच्यामुळे जिरे बारीक होणार नाहीत म्हणून मी जिरे आधी बारीक करून घेतले आणि त्याच्यानंतर मग मी अद्रक आणि मिरची बरोबर घेऊनच बारीक करून घेते। एकदम बारीक करून घ्यायचं। काही जणी अद्रकची नुसतं पाणी घेतात बारीक केल्यानंतर, पण मी म्हणजे थोडंसं असं दाताखाली आलेलं पण छान लागतं, म्हणून मी थोडं पाणी करून घेणार नाही, मी एकदम बारीक करून घेणार आहे। आता त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली, तेही मी बारीक करून घेतले, एकदम बारीक करून पेस्ट करून घ्यायचे। मठ्ठा कसं सर्वांनाच आवडतो, लहानापासून मोठ्यापर्यंत। आणि आता कसं थोड्या दिवसात लग्नसराई सुरू होतील आणि लग्नसराई तर किंवा कोणत्याही कार्यक्रमाला म्हणजे हा पदार्थ ठेवला जातो मठ्ठा हा, आणि सर्वजण जेवणापेक्षा मठ्ठा हा आवडीने पितात। त्याच्यामुळे जेवढं आपण म्हणजे घरीही आपण हे करू शकतो आणि खूप साध्या म्हणजे सोपी रेसिपी आहे, त्यात काही असं अवघड नाही। घरगुती सगळं सामान लागतं, दुसरं काही आपल्याला लागत नाही। आता मी दही काय ते मिक्सरवर बारीक म्हणजे ताक केलेलं नव्हतं, मी घुसळूनच रवीने घ्यायला लागले। त्याच्यात आता मी सर्व ती पेस्ट केलेली कोथिंबीर ते सर्व टाकून घेतले आणि रवीने ते एकदम एकजीव करून घेते, म्हणजे दह्याच्या गुठळ्या राहू नये म्हणून ते पूर्ण घुसळून घ्यायला लागलेली आहे। साखर मी नंतर टाकणार आहे, आधी हे सर्व एकजीव करून घेणार आहे। 1 चमचा मीठ ते टाकले, अशा प्रकारे सर्व मी घुसळून घेत आहे। मठ्ठ्यामुळे कसं म्हणजे मठ्ठा किंवा सरबत, आंबील हे पदार्थ उन्हाळ्यात किंवा अजून आपल्याला म्हणजे अजून थंडवा किंवा गारवा देणारे पदार्थ आपण करू शकतो, किंवा नाचणीचं आंबीलसुद्धा। आता चैत्र महिना यायला लागलेला आहे, त्याच्यामुळे बऱ्याचच्या घरी म्हणजे नैवेद्यासाठी आंबील करतात, ज्वारीचं आंबील किंवा नाचणीचं आंबील। मी ज्वारीच्या आंबीलची रेसिपी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, शेअर केलेली आहे, ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता। आंबील पण खूप छान लागते। असे रोज वेगवेगळे पदार्थ आपण करू शकतो, की जेणेकरून आपलं किंवा कोशिंबीर असं म्हणजे गारवा पण आणि जेवणही जाईल, कारण कसं उन्हाळ्यात आपल्याला जेवण पण खूप कमी जातं, त्याच्यामुळे ह्या पदार्थाबरोबर आपण जेवण पण खूप छान होते। आणि जेवणानंतर असे थंड घेतल्यावर तर खूप पचायला पण अन्न आपल्याला सोपं जातं आणि दुपारी मग एकदम मस्तच जेवण होतं, जर आंबील किंवा मठ्ठा ते असेल तर। आमच्या घरी तर खूप आवडतो मठ्ठा ते, त्याच्यामुळे हे पदार्थ मी आवर्जून करत असते, म्हणजे आंबील किंवा मठ्ठा असे पदार्थ जेवताना, कोशिंबीर ते असतेच, कढी, हे पदार्थ असले की जेवण खूप छान होतं। आता मी सर्व म्हणजे थंड पाणी टाकलेले आहे आणि आता सर्व हे मिक्स करून घेते आणि त्याच्यात साखर पण टाकून घेतली, ते पण म्हणजे साखर टाकणार आहे ते पण मिक्स करून घेतलेली आहे।
अशा प्रकारे हा मठ्ठा खूप छान झाला होता. सर्वांना आवडला आमच्यात घरी. आता मी हे तुम्हाला दाखवते कशा प्रकारे, म्हणजे जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही. खूप छान झालं ते, चविष्ट झाला होता. घरगुती सामानामध्येच होतो आहे सर्व. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी करून पहा. धन्यवाद.